अवतरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल भाव. तर कौतुक केलं पाहिजे गुरुजी. बाप म्हणूनही परमेश्वरानं तुम्हाला पास केलं. ज्ञानोबरांनी कृपा केली तुमच्यावर. परंतु घडवण्यामध्ये अनेक लेकरांचे बाप होता होता, घरचा बाप होता होता अनेक जण राहून गेले. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण उत्तम बाप, पुरुषार्थ गाजवणारा बाप परमेश्वरानं तुम्हाला घडवलं. 2 रत्न सिद्धेश्वरावांच्या ऋषिकेश्वरावांच्या रूपानं परमेश्वरानं तुम्हाला दिली. तुमच्या गैरहजेरीतही लेकरांनी अशीच ज्ञानोबरांची सेवा अत्यंत जीवाभावाने गतवर्षी केली. पण आज गुरुजींचं खूप दिवसाने, तसं तर आमची ओळख चांगली आहे, पण पहिलं कीर्तन माझं गुरुजी वाजवत आहे पहिल्यांदा. पण त्यांच्याकडे आजही पाहिलं की असं वाटतं वा खरोखर किती म्हातारा झालं तरी शिकार करणं काही सोडत नाही. परमेश्वराची कृपा आहे. त्या बोटांनी अनेक वर्ष मृदंगाची साधना केली. वैद्यबाबांच्या आवडत्या लेकरांमध्ये अग्रगण्य नाव आमच्या स्वामींचं घ्यावं लागतं. कुठं कुठं स्वामींची शिष्य सापडतात, तिथं जाईल तिथं आगळं वेगळं प्रेम वैभव. खूप आनंद वाटला मला या सेवेला येताना. गुरुजी म्हटलं यावर्षी तुम्ही आम्हाला काही नकार देऊ नका. एकादशीला तशी खूप धावपळ सगळ्यांच्या पाठीमागे असते. स्वामीजींच्या आग्रहातून आज सेवा पूर्णतेला जाते. मी त्यांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय हरिभक्त परायण मृदंग अलंकार विकासजी महाराज बेलुकर, नुकतंच ताल विकास शिक्षण संस्थेचा ज्यांनी शुभारंभ त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये केला ती आज उपस्थित आहे. उपस्थित सन्मान्य सगळीच मंडळी. अण्णा नारायण महाराज चालू म्हणून गेले. आदरणीय बंधू तुकाराम महाराज राऊत, आदरणीय सगळी महाराज मंडळी, माझे सहोदर. आज महाराष्ट्रातलं कीर्तन विश्व अत्यंत महाराष्ट्राच्या सर्वसामान्यापर्यंत ज्यांनी पोहोचवण्यामध्ये यज्ञात आहुती घातली असं आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आज ज्यांचा जन्मदिवस आहे आणि गतवर्षी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक कीर्तनामध्ये मिळवला अशा आदरणीय दीपक महाराज पाटील यांचं वास्तव्य या गल्लीमध्ये 4 वर्ष होतं. दीपक महाराज आहेत, तुषार महाराज आहेत, आमच्या जिव्हाळाचे सर्वेसर्वा अमोलजी पाटील थोरात आहेत. ज्ञानोबरांच्या दरबारातली इलेक्ट्रिक फिटिंग आमचंही इथं सेवेला उपस्थित आहे. आमच्या जिल्ह्याचं बडगुजरजी आज कार्यक्रमाला आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंग विश्वातला उत्तर महाराष्ट्र विभागातला राजा म्हणून यांच्याकडे बघतो महाराज गोसावी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सगळ्यांना वंदन करतो. प्रल्हाद भाऊ आदी करून सगळीच महाराज मंडळी. फार नावं आता कोणाची घेत नाही. तुम्हाला सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. माझे राहुल दादा आहे, प्रवीण दादा आहे, त्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल ज्ञानोबरांची नगरी आहे. पर्व काळातली सेवा आहे. तो पर्व काळ आहे. वाडा सायासे मनुष्य जन्म पावा, पुरुषार्थ तो वाया मनुष्य जन्म पावावा. ज्ञानोबा बोलतात. ज्ञानोबांचा वासुदेव आहे. ऐका तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते. या अभंगातलं, या वासुदेवातलं एक चरण माझ्या आजच्या अभंगाकरता सुद्धा फार महत्वाचं आहे.
काय म्हणतात ज्ञानोबा आहे, वाढा सायासी, मोठ्या कष्टानं मिळालेला नरदे पंढरी महाराज. वियाला पुरुषार्थ तो का वाया दौडावा. अरे पुरुषार्थ साध्य करण्याकरता परमेश्वरानं नरदे दिला, काय वाया घालवायचा का तुला मित्रा. अरे काया वाचा मने करोनी मुरारी ओळगावा, कायेन वाचेन मनानं भगवंताची सेवा कर. ओळख करून घे त्या मुरारी, मूर अधिकारी त्या परमेश्वराची ओळख करून घे. पण कशाने होईल. व्रते एकादशी करोनी परलोक ठाकावा. एकादशीचं व्रत कर बाबा. हा पर्वकाळ जर साध्य केला तर तुला चांगलं पद मिळेल. कोणतं पद मिळेल. त्याच वासुदेवामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. या अभंगात तुकोबारांनी तेच पद सांगितलं. काय देव उदार होनी भक्ता देतो अमर पदे. पुढं देतान म्हणे साना थोर वैरी असी त्याची दे. देह सार्थकांती वासुदेव आद्य चंडी. देखा आजा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्ञानोबा म्हणतात अमर पदाला जायचं असेल तर शरणागती स्वीकारावी लागेल, नम्र व्हावं लागेल, तेव्हा कुठं मोठं पद मिळतं. ज्ञानोबा म्हटले तुमच्या पदारात ते राहील बाबा, पण त्याकरता सूत्र तुकोबारांचं ऐका. तुकोबार आहे अनुसरी तो अमर झाला. कीर्तनात बसलेल्या काय जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या सामान्य काही इच्छा आहे. त्यातली पहिली इच्छा आहे माणसाची, मी ज्ञानी झालं पाहिजे. कोणालाही वाटतं मला ज्ञान मिळवता आलं पाहिजे. या नगरीत आल्यावर कोणालाही वाटतं मी ज्ञानी झालं पाहिजे. असं काही कोणी ज्ञानी होत नाही. आणि ज्ञानोबा यांच्या नगरीत कोणीही ज्ञानी होत. दोन्ही वाक्य बोलतो, कोणी ज्ञानी होत नाही, कोणी ज्ञानी होत. हो, ज्ञानाची तीव्र भूक आहे, पण अंतःकरणामध्ये अहंकार आहे, नापास व्हाल. तीव्र भूक ज्ञानाची आहे. जन्मोजन्मीचं अज्ञान साठवलेलं आहे, पण ज्ञानोबारांवर प्रेम आहे. अरे कंपनीत जाणारे पोरं होते, या गल्लीत राहणारे. कंपनीत कधी माळ गळ्यात आली, कधी ज्ञानोबारांची कृपा झाली, कसं चालू झालं आणि कसे ज्ञानोबारांबद्दल प्रेम जडलं, हरिपाठ पाठ झाला, गाणं यायला लागलं, वादन यायला लागलं. ज्ञानोबाराय होता कृपा तुमची पशु बोले वेद. कृपा हिचं दुसरं नाव ज्ञानोबा आहे. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज भागवतात बोलतात. उपजे तो साधू पायी कृपा बसे संतांच्या देही, त्यांचे नीते पायी दाटुकी जगी. अरे कृपेला आश्रय घ्यावा लागतो, कृपेला जगामध्ये प्रसिद्धी मिळवावी लागते. मिळवण्याची इच्छा होते त्यावेळेला त्या कृपेला पाय धरावी लागतात ज्ञानोबारांची, की तुमच्या सोबत आम्हाला मिरवा. तुका म्हणे तुम्ही मिरविल्यावरी. जसं तुकोबारे म्हणतात तुम्ही आम्हाला आमचं म्हणावं. जगाचं काय. इथं ज्याला वाटतं ज्ञानोबारे माझे, मला ज्ञानोबारांनी आपलं म्हणावं, खरोखर ज्ञानोबारे त्याच्यावर कृपा करतात. मी कायम सांगतो, आळंदीत आल्यावर कपडे शिवायला टाकायला जाताना टेलर कडे जायची जेवढी घाई होते, तेवढी घाई जरी ज्ञानोबारांच्या दर्शनाला जायची झाली तरी माणसाचं बदल काही अडचण नाही. कारण ज्ञानोबारांना आपल्याशिवाय आळंदीत दुसरा आहे तरी कोण कोण आहे. ज्ञानोबारांची आळंदी ही साधकांची आळंदी. आपल्याकडे प्रमाण अनेक आहे, म्हणून आपला वेळ घ्यायचा नाही. इथं साधक दशेत राहिलं पाहिजे. साधकाला ज्ञानोबारांनी, साहित्यिकाला साधकाला ज्ञानेश्वरी दिली, सिद्धांना अमृता अनुभव दिला, योग्यांना चांगदेवाची 65 दिली, तुम्हाला मला अभंग दिले, सर्वसामान्यांकरता हरिपाठ दिला. करा, एवढ्यानं सुद्धा तुमचं भलं होईल. काहीच करत नसाल एवढं तरी करा बस. ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. किती सोपं केलो. सध्या पुरुषोत्तम महाराज एक जगाची रीत आहे, माणसं सोप्यातलं कठीण करतात आणि ज्ञानोबारांनी कठीणातलं सोपं केलं.
सोप्यातलं जी माणसं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात आणि कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात. ज्ञानोबरांची तुकोबरांची शिकवणच आपल्याला ही ज्ञानी व्हा, जरूर व्हा. पण वारकरी संप्रदायातलं ज्ञान हे भक्ती प्रेमातलं ज्ञान आहे, नुसतं ज्ञान नाही. विरक्ती वाचूनी काही ज्ञानासी तगनेची नाही. काय करतात ज्ञानी होणार आहे? ज्ञानी 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 जगात काय पाहणं त्या वेदाकडं नाही. श्रुती परोती माऊली जगा, तिला माय म्हटलं जगाची. पाहे पाजा निवेचेनी बडे, कोणी वेदापासून असे आगळे की शेषाहुनी तोंडाकडे बोलती आपी. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या एवढं शहाणं व्हाल का? पण ज्ञानोबरायचा विषय आला की वेद म्हणतो नाही बाबा, आम्हाला ठाऊक नाही. सांगा ना वेदाला म्हणाव चला पंढरीला करावं वर्णन. ते म्हणता नाही, ते ज्ञानोबरांना विचारा, आम्हाला कळत नाही. तीच भूमिका ज्ञानोबरांनी पुढे मांडावी आणि सांगा भाऊ तुम्ही काय सांगाल. वेणो ब्रह्ममार्ग चुकले, ओले पंढरपुराचे आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. ज्ञानोबराय कधी मोठेपणा घेत नाही. नेनो हात कानावर ज्ञानोबराय म्हटले माझी. हे ज्ञान असून सुद्धा देवानं म्हणावं ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. कोणालाही वाटतं मी ज्ञानी व्हावं, पण कोणीही ज्ञानी होत नाही. अज्ञान कबूल करण्याची मानसिकता ज्याच्या अंतःकरणात असेल तो विद्वान होतो. पण अज्ञान कबूल करता आलं पाहिजे. येतानाच मला 15 बोल येता हे सांगणाऱ्याला कुठं पकवा देत असतो. अरे इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी व्हावं लागेल ना इथं. कारवाईच्या दारात काय मला येतं सांगेल मी भिकारी बाबा वाढा, काही दान वाढता येईल तुम्हाला तो वाढ असं म्हणायची नियत असली तेव्हा ज्ञानोबराय वाढतात. मग काही वाढण्याकरता निमित्त लागतं. योग्य ठिकाणी माणसाला ज्ञानोबराय पाठवतात. जा काहीतरी साध्य करून या बाबा. कोणालाही ज्ञानी व्हावं वाटतं, सामान्य इच्छा आहे, होता येत नाही. काही वेळेला इथं ज्ञान उपयोगाला येतं, तिकडं चालत नाही. आपलं ज्ञान उत्तरार्धात काम करत नाही. काही माणसं 40-40 वर्ष परमार्थ करत म्हातारपणात वेळासारखं सुचत नाही, त्यांना कळत नाही काय झालंय बाबा. बोलतच राहतो. किती बोलायचं काय मर्यादा आहे की नाही त्याला. ऐकणाऱ्याला फार गोळी घ्यायची वेळ आली, त्याला म्हणायची वेळ आली आता तुम्ही गप बसायचं काय घ्याल बा. पण म्हणू शकत नाही बोल, तेवढं धाडस नाही. परिस्थिती महाराज आपलं ज्ञान जगाला किती सांगावं याची मर्यादा माणसाला कळायला पाहिजे. आपली मर्यादा आणि आपल्या क्षमतेचा अंदाज माणसाला आला पाहिजे. तुम्ही असो वेळ आज तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. बोलणाऱ्याने कधी कधी समजून घेतलं पाहिजे की इथं शांत राहण्यात सुद्धा मजा आहे, आनंद आहे. शांत राहणं ही सुद्धा विद्वत्तेचं लक्षण आहे. मौनम सर्वार्थ साधनम. शांत राहणं ही कळतं, या नगरीत कळत नाही. एवढं सोपं नाही. थोडं माणसाला पाठ झालं की माणसाला मला असं वाटतं मी कधी सांगेल. आपलं ज्ञान म्हणजे त्या किलोमीटरच्या दगडासारखं. त्या किलोमीटरच्या दगडावर लिहिलं असतं आळंदी 4 किलोमीटर. त्या दगडाकडे पाहून 1000 माणसं आळंदीत येतात. त्याला जाऊन कधी विचारा का तुम्ही कधी. आपण नाही. आपला जन्म फक्त लोकांना पाठवायला झालेला आहे. याला म्हणतात परोपदेशन पांडित्यम विठ्ठल. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे. परोपदेशन पांडित्य म्हणजे काय. 5-7 पोरं खेळत होती. खेळता खेळता त्यांच्याकडून कुत्रं मेलं. मरू नये, मेलं. ते पोरं पडत पडत आले. वडिलांना सांगितलं बाबा कुत्रं मेलं. चांगलं नाही रे, कुत्र मारणं कुठं चांगलं आहे का, मारू नाही. मेलं बाबा आता काय खेळता खेळता. बरोबर त्या पोराच्या वडील का पंडितांकडे गेले. त्यांना विचारलं का कुत्र मेलं आमच्या पोराकडून, काय करावं लागेल. अहो फार वाईट आहे ते. तेच तर माहिती म्हणून तो तुमच्याकडे आलो ना. काय केलं पाहिजे. तुम्ही पंचार्ग विधी केला पाहिजे. म्हणजे 5 यज्ञकुंड, 5 जोडपे, 5 दिवस पूजा, 5-5 किलो गावरान तूप, शेवटच्या दिवशी 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र तुम्ही मला दान केलं पाहिजे. मला म्हणजे त्या बाबांना दान केलं पाहिजे.
त्या पोराचे वडील घरी आले म्हणत, बाबू काय लेखा तुला कुत्र मारलं ते पाय, पण आता किती महागात पडून राहिलं ते कुत्र आपल्याला. अरे 25 ग्रॅम सोन्यात पुढे कुत्र असते, काय मारलं ते? तुम्ही कुत्र काही मी एकट्यानं नाही मारलं. तुम्ही ज्यांना सल्ला विचारायला गेले प्राय शेताचा, त्यांचंही पोरग खेळत होता आमच्या. अरे मग बाळा आधीच सांगायचं नाही, कोणाचे पोराचे वडील त्यांच्याकडे गेले, महाराज तुमचंही पोरग होतं खेळत. हा पोरे तूही खेळत होता यांच्यात. तू म्हणे हो बाबा हे पोरं अर्धा तास झाले कुत्र्याला दगड मारत होते. मी ना एकच दगड मारला आणि कुत्र्याचा बजेट बसवला बाबा. अरे कुत्र कसं होतं? तो म्हणे काळ होतं कुत्र, आणि दगड हाणल्यावर पडलं कसं? ते म्हणे चित्त पडलं. अरे म्हणे मग ठीक आहे, कालम उत्तम पडलम चित्तम, मुलांनी मारलं उत्तम, पंडिताच्या पोरांनी मारलं उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम. काय उत्तमात उत्तम? याच न्यायाला शास्त्रात परोपदेशन पांडित्य न्याय. एक गोष्ट तुम्हाला सांगण्याची, म्हणजे ज्याच्या हरिपाटे पाटणे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तो कुत्र सोन्याचं, आणि ज्याच्या शास्त्र पाटे त्याच्या पोरानं कुत्र मारलं तो कुत्र कणकेचं. याला परोपदेशन पांडित्य न्याय म्हणतात. हे ज्ञान या संप्रदायात चालत नाही. या ज्ञानाची व्याख्या ज्ञानोबारानं शिकवली. कोणी? आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्या वेळेला सांगितलं की ज्ञानेश्वरी बोलायची तुम्हाला, आदि विवेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, या ओळीच्या अगोदर एक इतिहास आहे ज्ञानेश्वरीचा, आणि तो मुक्ताबाई ज्ञानोबाराने एका चरणातून शिकवला. आम्हाला त्या ज्ञानाची गरज आहे. कोणतं? इह परलोकी सुखी, 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 ज्ञान ज्याचे मुखी, शोध ज्ञान ज्याचे मुखी, उघडा ज्ञानेश्वरा, उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञान ज्याचे मुखी, ज्ञान ज्याचे मुखी, आदिशक्ती जगन्माता चित्तला मुक्ताबाईच्या आदी प्रकरणातल्या ताटीच्या प्रकरणातलं विचारण आहे. ते म्हणतात ज्ञान हवं, पण पूर्णतेला गेलेलं, पराकोटीला गेलेलं. त्या भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, पान गेलेले अंगात, आणि तिथं धर्मराजा जाऊन विचारताय का हो, दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशा, हा जो उपदेश आहे हा शरपंजरी पडल्यानंतर केला. युधिष्ठिर्वाच किमेकं दैवतं लोके किं वाक्येकमं परायणं. अहो सांगा ना आम्हाला काहीतरी उपदेश करा. बोलायला लागले भीष्माचार्य. दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागशा, श्री धर्मान भगवत धर्मान समाज सव्यास योगतः. तुम्ही दान करा, दान धर्म काय, राज धर्म काय, मोक्ष धर्म काय, मोक्ष मार्ग काय. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पराकोटीच्या ज्ञानाकडे चला. या तुम्हाला रमत असलेल्या ज्ञानात तुम्ही थांबू नका. चला पुढे चला. ज्ञानी कोणालाही आवडतो. दोन फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला. अगदी वेळेत एक साधारणतः 10 मिनिटांमध्ये सेवा आवरायची. आम्ही माफी मागितली स्वामींची आम्ही, कारण आम्हाला पुढेही बहुत करणे आहे, त्यामुळे तुम्हाला अडकून करत नाही. काय आहे, दुसरी माणसाला अपेक्षा असते. एक ज्ञानी झालं पाहिजे, दुसरी अपेक्षा सुखी झालं पाहिजे. कोणालाही असं वाटतं सुखम सर्वस्मयी रोचते पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्नी भार्याभूतं पत्ये सत्यंच सती
मध्यम मध्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. कोणाला आवडत नाही हो सुख? अरे कीर्तनात बसलेले एखाद्या माणसाला दुःख व्हावं असं वाटतं का? कोणालाच वाटत नाही. प्रत्येक जण सुखाच्या दिशेने प्रवास करतो, प्रत्येक जण ज्ञानाच्या दिशेने प्रवास करतो आणि प्रत्येक व्यक्ती अमर होण्याच्या दिशेने प्रवास करतो. देव जरी असले तरी वा मग अमर होता येईल का? महाराज म्हटलं होता येत नाही बाबा. तुम्हाला अमरपद मिळणं कठीण आहे. अमृत भेटलं तर तुम्हाला अमृत तुल्य चहा भेटेल. येवलेचा अमृत भेटणार नाही. हो आम्ही उपासना करू भेटेल चंद्रामृत सुख सेवेल. एखादा प्रयत्नाची पराकाष्ठ करणारा असलं तर भेटू नाही जाईल. पण अमृत भेटल्यावरही तुम्ही अमर होणार नाही का? अमरामृत पान करीती शेकी तेही मरोनी जाती. जे कथा अमृत पान करीती ते नागविती कळी काळा.